एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली आहे। गेटवेहून एलिफंटाकडे जाताना ही दुर्घटना घडली आहे। बोटीत 30हून अधिक प्रवासी असल्याची माहिती मिळते। एका बोटीचा दुसऱ्या बोटीला धक्का लागल्याने ही बोट उलटल्याची माहिती मिळते। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आहे आणि काही वेळापूर्वीच तिथं रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू करण्यात आलेलं आहे। लोकांना वाचवण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलेलं आहे। गेटवेहून एलिफंटाकडे जाताना ही बोट उलटली आहे। दोन बोटींचा एकमेकींना धक्का लागल्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। मनोज, सध्या रेस्क्यू ऑपरेशन तिथं सुरू आहे, नेमकं काय? अगदी बरोबर आहे। ही बोट उलटल्यानंतर त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं आहे। त्यातले 2 जण जे आहेत ते गेटवेच्या बाजूला जी कुलाबा पोलीस चौकी आहे त्या ठिकाणी त्या आणण्यात आलेल्या आहे। आपण व्हिज्युअल्समध्ये बघू शकता की या ठिकाणी हा व्यक्ती आहे, या व्यक्तीला वाचवण्यात आलेला आहे आणि तो या ठिकाणी आलेला आहे। आता पोलीस त्या संदर्भात त्याचा जबाब घेत आहेत। नेमकं कशा प्रकारे ही दुर्घटना झालेली आहे याविषयी ते माहिती घेत आहेत। त्याचबरोबर बाजूला एक लहान किशोरावस्थेतला मुलगासुद्धा आहे, त्यालासुद्धा या ठिकाणी वाचवण्यात आलेला आहे। आणि या सगळ्यांना आता जो कुलाबा पोलीस चौकी आहे गेटवेच्या बाजूची त्या ठिकाणी यांना आणण्यात आलेलं आहे। त्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न करूया। भाई इधर आओ ना। ही सगळी जी त्या बोटमध्ये जे प्रवासी होते त्या सगळ्यांना वाचवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने ही जे रेस्क्यू ऑपरेशन होतं ते करण्यात आलं होतं। त्यातले काही प्रवासी आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। आता पोलिसांचा जबाबसुद्धा घेत असल्याचं पाहायला मिळते आहे। एक जो व्यक्ती आहे त्याला या ठिकाणी आणण्यात आलेला आहे, तर एक जवळपास 15 ते 16 वर्षाचा हा मुलगा आहे, याला सुद्धा या ठिकाणी वाचवण्यात आलेला आहे। नेमके बोटमध्ये किती प्रवासी होते याचा अंदाज घेतला जात आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी हे 3 प्रवासी आहेत, या तिघांना या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। नेमकं आता कशा प्रकारे ही सगळी दुर्घटना झाली होती त्याची चौकशी आता पोलीस करणार आहेत। आणि जर यामध्ये कोणी दोषी आहेत, एक महिला सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकतो, ही महिला सुद्धा त्यामध्ये होती। एकूण 3 जणांना या ठिकाणी वाचवण्यात आलेलं आहे आणि जी कुलाबा पोलीस चौकी आहे या ठिकाणी त्यांना घेऊन आलेले आहेत। सर्वांची तब्येत तर ठीक आहे, परंतु बुडाल्यामुळे त्यांच्या नाकातोंडात पोटात पाणीसुद्धा गेलं होतं। त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत। तत्पूर्वी मात्र या ठिकाणी हे 3 प्रवासी जे आहेत त्यांना आणण्यात आलेलं आहे आणि पोलीस जे आहेत ते पुढची चौकशी करणार आहेत। 3 जण जे आहेत ते 2, एक मुलगा आहे, एक त्याचे वडील आहेत आणि एक महिला आहे, या तिघांना या ठिकाणी वाचवून या ठिकाणी आणण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे। नेमकी ही दुर्घटना कशामुळे झाली, कशी झाली आणि बोटीमध्ये किती प्रवासी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यामध्ये जीवितहानी झाली का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण किती प्रवासी होते याचा निश्चित आकडा अजून समोर आलेला नाही आहे। निश्चितच मनोज, तुम्ही सांगितल्याप्रमाणे की काही लोकांना वाचवण्यात आता प्रशासनाला यश आलेलं आहे। मात्र या सगळ्या दरम्यान मनोज, जेवढी प्रवासी होते तेवढे लाईफ जॅकेट्स होते का? नेमकं काय तुमचं तिथं कोणाशी बोलणं झालंय का? तुम्ही सध्या तिथं उभे आहात, मध्यभागी समुद्रात ही बोट उलटलेली आहे, जीवितहानी झालेली आहे का? काही अपडेट मिळत आहेत का? अगदी बरोबर आहे। या ठिकाणी अनेक प्रवासी होते। प्रवाशांना बोटीमध्ये चढल्यानंतर लाईफ जॅकेट जे असते ना ते घालण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं। अनेक प्रवाशांनी हे घातलेलं सुद्धा होतं। उन्होंने मेरा नंबर उनको याद होगा तो वो लगा। मेरा सायराम पावरा है, मैं दुलिया का हूँ। निश्चितच मनोज, लोक घाबरलेले, ज्यांचं रेस्क्यू करण्यात आलेलं आहे, मध्यभागी समुद्रात बोट उलटलेली आहे, सध्या ते लोक घाबरलेले आहेत, नेमकं काय? अगदी बरोबर आहे। अशी ही दुर्घटना घडल्यामुळे घाबरलेले आहेत। आता आपण फ्रेममध्ये बघू शकता, एक प्रवासी जो आहे, पर्यटक आहे, ते पर्यटकांना सुद्धा या ठिकाणी घेऊन आलेले आहेत।
नेमकं हा जो घटनाक्रम आहे तो कसा झाला आहे याची चौकशीसुद्धा पोलीस करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे. एकंदरीतच जीवितहानी झाली की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ते अजून समोर आलेलं नाही आहे आणि पोलीस त्याच अनुषंगाने आता जी चौकशी आहे ते करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते. निश्चितच मनोज, काय ताजे अपडेट मिळतात? आतापर्यंत एकूण किती लोकांना बाहेर काढण्यात यश आलंय? आतापर्यंत एकूण 6 जण जे आहेत ते या कुलाबा पोलीस स्टेशनचं जे गेटवेच्या बाजूचं बीट चौकी आहे या ठिकाणी हे सगळे घेऊन आलेले पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच आता जे आलेले आहेत त्यांना उपचाराची गरज आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्या अनुषंगाने आता पोलीस जे आहेत ते काम करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे. निश्चित. धन्यवाद मनोज, ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत. तुर्तास आपण पाहतोय एलिफंटाकडे जाणारी बोट उलटलेली आहे आणि सध्या त्यांना रेस्क्यू केलं जात आहे. एकूण प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे 6 लोकांना रेस्क्यू करण्यात यश आलेलं आहे. अद्यापही काही लोक समुद्रात अडकलेले आहेत.